मान्सून महाराष्ट्रात दाखल, राज्यासाठी आनंदाची बातमी। 12 दिवसांआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाने केली घोषणा। राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पाऊस। पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचे स्वरूप। इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ। मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर आता जलमय। पुण्याच्या दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर पाणीच पाणी, तर मनमाड सांगली महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची तारांबळ। मागील 4 दिवसांपासून पुण्यातल्या दौंड तालुक्याला पावसानं झोडपलं। ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे काही गावातील ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। उत्तर पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा, तर संपूर्ण परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। शेतांना तळ्याचं स्वरूप, शेतीमालाचंही मोठं नुकसान। पुण्याच्या शिरूर तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा। जोरदार पावसाचा पशुपक्ष्यांनाही फटका। मेंढपाळांच्या मेंढ्या मरण पावल्याच्याही घटना समोर। थंडीमुळे मेंढ्यांचा मृत्यू। रत्नागिरीमध्ये पावसामुळे मच्छीमारी हंगाम संपण्यापूर्वीच मच्छीमारीला ब्रेक। जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरांमध्ये दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू असल्यानं मासेमारी बंद। मच्छीमारी नौका आणल्या किनाऱ्यावर। 31 मे पर्यंत चालणारी मासेमारी आता आधीच बंद झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। पावसामुळे महावितरणचं 50 लाखांचं नुकसान। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा धुमाकूळ। पिंपळगावात जनावरांचा गोठा उडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान, तर जनावरांसाठी साठवलेला चारा आणि खाद्यही भिजून खराब। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। कांद्याची नासाडी झाल्यामुळे हे शेतकरी हवालदिल। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा 60 ते 70% सडला। पंचनामे करून प्रति क्विंटल 2000 रुपये नुकसान भरपाई देण्याची आता मागणी। बारामतीच्या मळदमध्ये जोरदार पावसाचा कलिंगड पिकाला फटका। पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। डोळ्यासमोर कलिंगड पाण्यावर तरंगू लागल्यामुळे शेतकरी आता हतबल। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पावसात कांदे वाहून गेल्याची घटना। दरम्यान कांदे वाहून गेल्यामुळे चिमुकल्या मुलीच्या डोळ्यात अश्रू। मुसळधार पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसानं उन्हाळी मका पिकाचं नुकसान। भिजलेल्या मक्याला कोंब फुटले। बीडच्या वडगावमध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले। शेतातील कांदे बाहेर काढता न आल्यामुळे प्रचंड नुकसान। नुकसानीचा पंचनामा करून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान। विद्युत खांब आणि तारं तुटल्यामुळे महावितरणला मोठा फटका। अनेक भागातील वीज पुरवठ्यावर याचा परिणाम। अकोला जिल्ह्याला बुधवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा अंदाज। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, तर शेतकऱ्यांच्या गोठ्यात पाणी, पुलावरही पाणीच पाणी साचलंय। भंडाऱ्यामध्ये मान्सूनच्या पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान, तर नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची मागणी। मुसळधार पावसामुळे बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली। यादी धरणात केवळ 8.50% एवढाच पाणीसाठा शिल्लक होता। सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी, तर 4 दिवसांपासून पावसाचं थैमान। पावसामुळे महावितरण आणि काही घरांचंही मोठं नुकसान। पुण्यातील शिरूरमध्ये दुचाकी चालकाच्या अंगावर झाड कोसळलं, तर अपघातामध्ये दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावला। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं झाड काढण्याचं आता काम सुरू। साताऱ्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाची संततधार। पावसानं ओझरडे धबधबा वाहू लागलाय। पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित। मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाला पिकाला सुद्धा मोठा फटका। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये 3000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। तर वातावरणातील वेगवेगळ्या बदलांमुळे आता गारवा निर्माण झालाय। शहरातील तापमानात 5 अंशांची घट, तर पुण्याला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ, तर मान्सून दाखल होण्यापूर्वीच उजनी धरणाचा पाणीसाठा 3 टीएमसीने वाढला। वर्धा जिल्ह्यातील गोदामांमध्ये बियाण्यांची तपासणी करावी आणि बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, मनसेची कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी।
सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ल्याला 5 लाख पर्यटकांची भेट. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा दौलतनगर मरळीमध्ये जनता दरबार. नागरिकांचा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर यासह कार्यवाहीचेही दिले आदेश. कल्याण फाटा या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीची ठाकरे गटाची मागणी. ठाकरे गटाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे निधीची मागणी. वर्ध्याच्या आर्वीतील वर्धमनेरी या शिवारामध्ये ज्वारीचे नवीन फुटवे खाल्ल्यानं 51 जनावरांना विषबाधा तर 4 जनावरांचा यामध्ये मृत्यू. पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांवर तातडीनं उपचार. नाशिकच्या लासलगावमधील भरवस फाटा या ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ. इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान फोडून लाखोंचं साहित्य आणि रोख रक्कम लंपास. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरच्या महाकाली मंदिरात पोलिसांची मॉक ड्रिल. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी पोलिसांची प्रात्यक्षिकं या ठिकाणी सादर. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण. राजकीय वादातनं मारहाण झाल्याचा आरोप. प्रशांत साळुंखे असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव. इंदापुरात हलगर्जीपणानं पिस्तूल हाताळली तर 1 जण यामध्ये जखमी. इंदापूरच्या सराटी इथल्या जगदाळे फार्म परिसरातली घटना. पिस्तूल हाताळताना गोळी सुटल्यानं सुधीर देशमुख जखमी. बिबवेवाडी पोलिसांनी दहशत माजवणाऱ्यांचा माज उतरवला. शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 20 पेक्षा अधिक जणांच्या मुसक्या आवळल्या. रात्री झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला तर पर्यायी वाहतुकीसाठी आता बनवण्यात आलेला हा पूल खचल्यानं वाहतूकही ठप्प. उल्हासनगरात 2.5 वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार. समर कॅम्पमधील डान्स टीचरचं दुष्कृत्य. विठ्ठलवाडी पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या. नांदेडच्या बिलोली देगलूर आगाराला नवीन 14 बसेस तर लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना बसमधून आरामदायी प्रवास यामुळे करता येणार. आमदार जितेश अंतापूरकरांच्या हस्ते नवीन बसेसचं लोकार्पण. सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी बस स्थानकात चोरी तर डोळ्यात चटणी टाकून 3.5 तोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास. आरोपींचा सध्या शोध सुरू. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये खळद इथल्या वास्तूचं पुनर्जीवन करा. छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली लढाई याच ठिकाणी लढली होती. नागपुरातल्या अंबाझरी तलाव स्वच्छ करण्याचं काम सुरू. मात्र तलावातील जलपर्णींमुळे स्वच्छतेच्या कामात मोठे अडथळे. जळगावच्या चाळीसगावमधील बिलालखेड जवळ उड्डाणपुलावरून ट्रक खाली कोसळला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. अपघातात 2 जण जखमी. अमरावती धामणगाव गडीमध्ये 2.25 लाखांची प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणं जप्त तर गोदामासह कारच्या डिक्कीत प्रतिबंधित बियाणांचा साठा आढळला. परतवाडा पोलिसांनी मंगलमूर्ती कृषी केंद्रात कारवाई केली आहे.